के अनप्लग्ड वर्जन के बाद अब बातें होने वाली है पूरा का पूरा आर मेंस्ट्रुअल हाइजीन को लेकर। 94.3 FM वरती तुम्ही ऐकताय सध्या हमतुम आणि आज आहे मेंस्ट्रुअल हायजीन डे। या निमित्तानं आपल्या सोबत आहेत हमतुम मध्ये सध्या डॉक्टर शामली सरोदे। हॅलो एव्हरीवन, मी डॉक्टर शामली सरोदे। आज मेन्स्ट्रुअल हायजीन डेच्या निमित्ताने तुम्ही मला ऐकताय माय FM वर। आरोग्यम वुमेन अँड चिल्ड्रन केअर हॉस्पिटल अँड IVF सेंटर, टीव्ही सेंटर रोड येथे 7 वर्षांपासून कार्यरत आहे। येस, आणि डॉक्टर मला एक गोष्ट सांगा की 2024 आलंय, आपण सगळेजण असं म्हणतो की आपण 21st सेंचुरीमध्ये आहे, जिकडे सगळ्या गोष्टी अपडेटेड आहेत, पण आता सुद्धा पिरियड्सना घेऊन बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत ज्यांच्या विषयी अवेअर करणं बऱ्याच जणांना गरजेचं आहे। सो ओव्हरऑल हा दिवस का सेलिब्रेट केला जातो आणि हे आज पण किती गरजेचं आहे, काय वाटतं? हा मेन्स्ट्रुअल हायजीन डे सेलिब्रेट करण्याचा उद्देश हा आहे की सगळ्या महिलांना त्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी प्रोत्साहित करणं आणि जागतिक स्तरावर चांगल्या मासिक पाळी स्वच्छता व्यवस्थापनाचे महत्व सांगण्यासाठी हा जागरूकता दिवस आहे। एस्पेशली विकसनशील देशांमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छता सामग्रीच्या म्हणजे पॅड्स झाले, टॅम्पून्स किंवा कप्स, ह्या सगळ्या महिलांच्या निवडी सहसा त्यांचा खर्च, उपलब्धता आणि सामाजिक नियमांनुसार मर्यादित असतात। त्यामुळे पुरेशा स्वच्छता सुविधा आणि स्त्री स्वच्छता उत्पादनांची उपलब्धता महत्वाची आहे असं मला वाटते आणि ह्यासाठी त्यांना पुरेसं प्रशिक्षण देणं हे गरजेचं आहे। त्यामुळे समाजामध्ये बरेचसे सामाजिक आणि शारीरिक गैरसमज दूर करण्यासाठी याचा अवेअरनेस वाढवणं गरजेचं आहे असं मला वाटतं। एक्झॅक्टली, सो गैरसमज तर दूर होतील, पण पिरियड्स इथून पुढे आणखी जास्त फ्रेंडली बनतील याच्या मागे एक मेन असा मोटो आहे जो या वर्षीच्या थीमचा असणार आहे आणि याविषयी गप्पा थोड्याच वेळात 94.3 FMच्या हमतुम मध्ये होणार आहे। आकांक्षा सोबत आहात, ऐकताय हमतुम इनिशिएटिव्ह विथ डॉक्टर ए कादरी, मेंटल हेल्थ केयर सेंटर। स्टे ट्यून एंड वेरी गुड वाली आफ्टरनून। हर साल स्पेशल डेज की थीम जो है वो चेंज होती है, लेकिन ये थीम सोचने के पीछे एक बहुत बड़ा थॉट होता है और उसे लेकर अगर सारी दुनिया अवेयर हो जाती है तो बस यार पॉजिटिव चेंज बिल्कुल आता है। 94.3 FM वरती सध्या ऐकता हमतुम आणि आज आहे मेन्स्ट्रुअल हायजीन डे। सो गप्पा होत आहेत मेन्स्ट्रुअल हायजीनला घेऊन आणि या गप्पा मारण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी सध्या हमतुम मध्ये सोबत आहे डॉक्टर शामली सरोदे, ज्या आहेत गायनेकोलॉजिस्ट। आणि डॉक्टर, या वर्षीची जी मेन्स्ट्रुअल हायजीन डे ची थीम आहे याविषयी काय सांगाल? येस, 2024 ची थीम आहे टुगेदर फॉर अ पिरियड फ्रेंडली वर्ल्ड। बऱ्याचदा पाळी म्हटलं तर त्याला प्रॉब्लेम म्हटलं जातं, तर ह्या गोष्टीसाठी जागतिक, राष्ट्रीय आणि स्थानिक धोरणं काही प्रस्थापित करावे, सगळ्या व्यवस्थापनांना एकात्मता निर्माण व्हावी, ह्याकरता सेलिब्रेट करण्यासाठी ही पर्टिक्युलर थीम डिसाईड केलेली आहे। कसं आहे की आपल्याला जनरली सॅनिटरी नॅपकिन्स किंवा पॅड्स याच्याबद्दल माहिती आहे, पण कप्स, सिलिकॉन कप्स असतात किंवा टॅम्पून्स असतात, याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नाही। अजूनही गावांमध्ये कपडा वगैरे ह्या गोष्टी वापरून पाळीचं सगळं हे केलं जातं। त्याच्यावर अवेअरनेस व्हावा आणि पीरियड फ्रेंडली ऍटमॉस्फिअर निर्माण व्हावं, ह्यासाठी सगळा हा कार्यक्रम करण्यात येत आहे। सो 2024 के थीम के बारे में तो पता चल गया, लेकिन आज जो दिन मनाया जा रहा है वो एक्झॅक्टली है क्या? मेन्स्ट्रुअल हायजीन मध्ये नेमकी कोणकोणत्या गोष्टी येतात बोलूया थोड्याच वेळात 94.3 FM हमतुम मध्ये। तोपर्यंत अब क्योंकि सुबह से माय FM पर आपने सुना होगा मेन्स्ट्रुअल हायजीन डे, मेन्स्ट्रुअल हायजीन डे एंड मेन्स्ट्रुअल हायजीन डे, पण हे मेन्स्ट्रुअल हायजीन नेमकं आहे तरी काय? काही जणांना हे पिरियड्स बद्दल वाटत असेल, काही जणांना हे सॅनिटरी बद्दल वाटत असेल, काही जणांना स्वच्छतेबद्दल वाटत असेल, पण नेमकी कोणकोणत्या गोष्टी याच्यामध्ये येतात? एक्सपर्ट से बातें हो रही है बिल्कुल 94.3 FM के हम तुम्हें। आज हमारे साथ है गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर शामली सरोदे। आणि डॉक्टर, काय सांगाल मेन्स्ट्रुअल हायजीन मध्ये बेसिक गोष्टी आणि प्रेफरेबली ज्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे अशा गोष्टी कोणकोणत्या येतात? आता मेन्स्ट्रुअल हायजीन मध्ये दर 4 ते 6 तासांनी पॅड बदलणं आवश्यक आहे। जर असं केलं नाही तर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतं किंवा अन्य काही रोगांचं, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर किंवा या गोष्टींचा संसर्ग होऊ शकतो। त्यानंतर नीट पेपरमध्ये पॅड गुंडाळून ते बंद कचरा पेटीत टाकणं महत्वाचं आहे, म्हणजे याच्याने स्वच्छता वाढणार आहे। त्यानंतर मासिक पाळीचं कप याबद्दल माहिती घेणं आवश्यक आहे। शौचालयात जाताना स्वच्छतेची काळजी घेणं आवश्यक आहे। त्यानंतर योनी धुण्यासाठी नैसर्गिक घटक वापरणं गरजेचं आहे। कुठल्याही केमिकल प्रोडक्ट्सचा वापर करू नये। त्यानंतर स्वच्छ अंतर्वस्त्रे घालावी किंवा योग्य आहार घेणं आणि पाणी पिणं महत्वाचं आहे।
ह्या मेन्स्ट्रुअल हायजीन मध्ये इन्क्लूड होणाऱ्या काही घटक आहेत. तर ह्यावर सर्वांनी काळजी घ्यायला पाहिजे. डेफिनेटली कई बार हम सोचते कि यार हमारे कपडे मस्त होने चाहिए, हा आपण एकदम छान सुंदर दिसायला पाहिजे, पण आपले जे अंतर्वस्त्र असतात बऱ्याचदा 6 महिने होऊ नाही जातात तरी आपण चेंज करत नाही. कधी कधी तर बऱ्याचदा ते फाटेपर्यंत सुद्धा वापरले जातात. आय नो हे ऐकण्यासाठी जर असं वियर्ड वाटत असलं तरी पण हा फॅक्ट आहे आणि हा बदलणं गरजेचं आहे. ऐकताय हम तुम इनिशिएटिव्ह विथ डॉक्टर ए कादरी मेंटल हेल्थ केअर सेंटर. स्टे ट्यून. पिरियड्सची सायकल कशी असायला पाहिजे, पिरियड्स झाल्यानंतर इकडे तिकडे शिवाशिव व्हायला पाहिजे नको पाहिजे, पिरियड्समध्ये काय खायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे काय करायला नको, इथपासून सगळ्या गोष्टींमध्ये आजही वेल एज्युकेटेड लोकांमध्ये सुद्धा कन्फ्युजन आहे. कारण की मिथ फॅक्ट सारखे पसरलेत, पण काही काही गोष्टी या मिथच आहेत आणि ते कळणं आजच्या दिवशी इम्पॉर्टंट आहे. कारण आज आहे मेन्स्ट्रुअल हायजीन डे आणि याच निमित्तानं हमतुम मध्ये 94.3 माय FM वरती आपल्यासोबत आहेत गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर श्यामली सरोदे. सो मिथ आणि फॅक्ट्स बद्दल तुम्हाला माहित असणारा डॉक्टर काय सांगा. जनरली पाळी ही 28 दिवसांनी आलीच पाहिजे असं बऱ्याच लोकांचा समज असतो. म्हणजे पेशंट येतात तेव्हा ते म्हणतात की मॅडम आमची 24 दिवसातच पाळी येते, म्हणजे पाळी इरेग्युलर आहे का? तर तसं नाहीये. ते 21 ते 35 दिवसांची सायकल ही नॉर्मल समजली जाते. त्यानंतर बऱ्याचदा लोकांचं म्हणणं असतं की पाळीमध्ये व्यायाम करू नये, पण ह्या उलट स्ट्रेस घालवण्यासाठी योगा प्राणायाम करणे हा आवश्यक असतो. त्यानंतर लाईट एक्सरसाइज केलं किंवा वॉकिंग केल्याने अगदी शरीरात साचलेले पाणी म्हणजे ब्लॉटिंग कमी होतं. त्यानंतर चांगले हॉर्मोन्स म्हणजे एन्डॉर्फिन्स रिलीज झाल्यामुळे मूड स्विंग्स कमी होतात. त्यानंतर पाळीमध्ये आंबट खाऊ नये असं म्हणतात, पण तसं म्हणायला गेलं तर त्याचं काहीही एक कनेक्शन नाहीये. उलट हेल्दी डाएट घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये तुम्ही दहीचा समावेश करू शकता. त्यानंतर पाळीमध्ये स्विमिंग करू नये असंही म्हणतात, पण स्विमिंग करताना जर मेन्स्ट्रुअल कप्सचा वापर करण्यात आला तर स्विमिंग करणंही पॉसिबल आहे. पाळीबद्दल बऱ्याचदा समाजामध्ये खुलेपणाने चर्चा करू नये असं म्हणतात, पण पाळी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसं आपण आपले केस, आयलायनर, लिपस्टिक याबद्दल चर्चा करतो तसंच पाळीबद्दलही खुलेपणाने चर्चा करणं आवश्यक आहे, कारण त्याबद्दल त्याचा अवेअरनेसच वाढणार आहे. बऱ्याचदा पाळीमध्ये शारीरिक संबंध ठेवू नये असं म्हणतात, पण संबंध ठेवणं हे अतिशय सेफ आहे. शरीरात हॅपी हॉर्मोन्स म्हणजे डोपॅमिन आणि ऑक्सिटोसिन सिक्रीट झाल्यामुळे कधी कधी मूड स्विंग्स कमी होऊन थोडंसं मेसी होऊ शकतं, पण मग जर पार्टनरची संमती असेल तर संबंध ठेवायला हरकत काहीही नाही. त्यानंतर पाळी न आल्यास तुम्ही 100% प्रेग्नंट आहात, बऱ्याचदा संकल्पना असते, पण पीसीओडी किंवा पाळीच्या समस्या हे पाळी न येण्याची कारणं असू शकतात. आणखीनही काही आहेत की पाळीमध्ये स्वयंपाक करू नये, पाळीमध्ये मंदिरात जाऊ नये वगैरे वगैरे. म्हणजे एक इम्प्युअर असल्याची भावना त्या व्यक्तीला दिली जाते, पण ते इम्प्युरिटी नसून ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि त्यामागे शास्त्र आहे. तर हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे. सो कई सारे ऐसे मिथ हैं जिनके कई सारे फैक्ट्स हैं, जिनमें से कई सारे मिथ के ऊपर अभी अभी बात हुई है. वेल लास्ट बट नॉट द लिस्ट डॉक्टर मैं आपसे जानना चाहूंगी की काय तो एक इन शॉर्ट मेसेज असेल जो आज मेन्स्ट्रुअल हायजीन डेच्या निमित्तानं तुम्हाला आपल्या सिटीजन्सना द्यावं. मेडिकलमधनं जेव्हा आपल्याला पॅड्स विकत घ्यायचे असतात तर आपण त्यांना म्हणतो की पेपरमध्ये रॅप करून द्या. तर हे जे आपण जर स्त्रियांनीच जर व्यवस्थित त्या बाबतीत खुलेपणाने चर्चा केली तर समस्या कमी होतील. आणि त्या जर समस्या असतील तर आपल्या जवळच्या गायनेकोलॉजिस्टना भेटून योग्य सल्ला घेणं हेही आवश्यक असतं. आणि मेन्स्ट्रुअल हायजीन मेंटेन करणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावर स्त्रीचं आरोग्य अवलंबून असतं. कारण ही प्रत्येक महिन्यातली गोष्ट आहे. प्रत्येक महिन्यात ते 4 दिवस तुम्हाला जर तुम्ही काळजी घेतली तर भविष्यात होणाऱ्या त्रासापासून तुम्ही फ्री राहू शकता. यस, सो फ्यूचर में अगर सेफ रहना है तो प्रेजेंट में अभी से केयर करना इम्पोर्टेंट है. इसी नोट के साथ आज कहूंगी टाटा बाय बाय. घर जाने का समय मेरा भी बिल्कुल पास आ चुका है, पण मेन्स्ट्रुअल हायजीन डे आहे म्हणून पुन्हा एकदा सांगेन स्वतःची डेफिनेटली काळजी घ्या आणि पुन्हा भेटूया उद्या इन बिटवीन 12 to 4 रोज की तरह ढेर सारी बातें करने, ढेर सारे एंटरटेनिंग सॉन्ग्स के साथ ओनली इन हम तुम इनिशिएटिव विद डॉक्टर ए कादरी मेंटल हेल्थ केयर सेंटर. स्टे ट्यून्ड. अ वेरी गुड afternoon.